कॅप्टन अशोक खरात यांचे जे काही व्हिडिओ व्हायरल झालेले होते, एका महिलेला गुंगीचं औषध देत तिच्यावरती बलात्कार केल्याचे आरोप ठेवले होते। या प्रकरणामध्ये कॅप्टन अशोक खरात याला अटकसुद्धा केलेली आहे आणि त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांनी 1 वर्षापूर्वी एका संपादकाला माफीनामा सुद्धा होता तो सुद्धा घेतलेला होता। खरं तर रुपाली चाकणकर यांच्यावरती सुद्धा या प्रकरणात गंभीर आरोप होत आहेत। सुषमा अंधारे यांनी आज काही गंभीर आरोपसुद्धा केलेले आहेत। आपल्यासोबत सुषमाताई आहेत। ताई, काय आरोप आहेत? माझ्या 4 प्रमुख मागण्या आहेत। त्या अशा की हे सगळं प्रकरण 1 वर्षापूर्वीच बाहेर आलं असतं, पण 1 वर्षापूर्वी जेव्हा याच्या विरोधात आवाज उठवला गेला तेव्हा चाकणकरांनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। त्या प्रत्येक माणसाला त्यांनी धमकावलं। त्याचे अनेकांचे काही लेखी पुरावे समोर आले। आता जे लेखी पुरावे समोर आले त्यानुसार चाकणकर ज्या पदावर आहेत त्या पदावरून न्याय देण्याऐवजी जर त्या लोकांना अशा पद्धतीने धमकावत असतील तर हे गंभीर आहे। म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी, ज्याला आपण एखादा गुन्हा करण्याचं कटकारस्थान म्हणतो, त्यात त्यांचा तो जो सक्रिय सहभाग दिसतोय तो सहभाग बघता चाकणकरांना तात्काळ अटक झाली पाहिजे, त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि चाकणकरांचे CDR तपासले गेले पाहिजेत, कॅप्टन खरातचे CDR तपासले गेले पाहिजेत आणि चाकणकर आणि कॅप्टन खरात या दोघांचीही जी अरबोखरबोची मालमत्ता आहे त्या मालमत्तेचे नेमके स्रोत काय ते स्रोतसुद्धा आता आर्थिक गुन्हे शाखेने तपासले पाहिजे। तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये एक आरोप सुद्धा केलेला होता की रुपाली चाकणकर यांनी त्यांचा अनामिका हे जे बोट आहे ते कापलेलं होतं। का कापलं होतं? का मला एका पीडित महिलेने हे फोटो दिलेले होते आणि त्या फोटोमध्ये ही गोष्ट स्पष्ट होत होती की 2 सप्टेंबर 2024ला चाकणकर यांनी स्वतःची करंगळी कापून घेतली होती असं पीडितेचं म्हणणं आहे आणि मला कळलं नाही की ते कशासाठी, म्हणून मग मी ते सगळं चेक केलं। तेव्हा त्याच्या तारखा बघितल्या तर ते खरंच सप्टेंबरमधले हे फोटो दिसतात आणि ही डिसेंबरपर्यंतची जखम आहे। ही बँडेज आपण बघू शकताय आणि खाली याची तारीख दिसते 12 सप्टेंबर। 9 सप्टेंबरचा पण फोटो आहे माझ्याकडे। आता हे जर सगळं आपण चित्र बघितलं तर हे गंभीर आहे। हा 20 डिसेंबर, 9 सप्टेंबर। आता जर 9 सप्टेंबर ते 20 डिसेंबर असे जर म्हणजे जखम मोठी होती, मग बघितलं आपण की सप्टेंबरमध्ये काय होतं तर 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्या होती। तर सोमवती अमावस्येला जर अनामिका वगैरे जर अशी कापली तर सूर्य शुक्र या ग्रहांचं अनुग्रह होतो आणि आपल्याला कोणालाही वशीभूत करता येतं, अशी काहीतरी तंत्रमंत्रविद्या आहे। माझा काही त्याच्यावर विश्वास नाही, पण ही कृतीसुद्धा गंभीर आहे। आणखी एका व्यक्तीने अशाच पद्धतीचा अनामिका बोट कापलेला आहे असं तुम्ही म्हणालेला आहात, कोण आहे? मला माहीत नाही, पण ती माहिती घेण्याचा मी प्रयत्न करत आहे। ताई, काल रुपाली पाटील बोलताना असं म्हणालेले आहेत की ज्या पीडित महिला आहेत त्या पीडित महिलांना धमकी येत आहेत। शिर्डीच्या पोलिसांना रुपाली चाकणकर स्वतः फोन करतात। सुद्धा सकाळपासून धमक्या येत आहेत, मलाही सकाळपासून अनेक फोन आले। मी त्या संबंधाने पोलिसांकडे तक्रार करणार आहे। ताई, ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर, त्या ज्या शिवनेरा जी संस्था आहे त्या संस्थेवरती विश्वस्त म्हणून आहेत आणि कुठंतरी 1 वर्षापूर्वीच हे प्रकरण त्यांना कुठेतरी माहिती होतं, जी बातमी प्रकाशित केलेली होती एका संपादकांनी, कुठेतरी पाठीशी घातले, त्यामुळे हे प्रकरण पुढे गेलं असं वाटतं। हे प्रकरण 1 वर्ष आधी निघालं असतं, फक्त आणि फक्त चाकणकरांच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे हे प्रकरण दाबलं गेलं आणि म्हणूनच त्यांना सहआरोपी करण्याची गरज आहे। तुम्हाला कोणाच्या धमक्या येतात? तुम्ही नाही, मला माहीत नाही, मी पोलिसांकडे नंबर देते। त्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितलेलं आहे की मला सुद्धा या प्रकरणामध्ये जे आहे त्या सातत्याने धमक्या येत आहेत। कोणाच्या आहेत ते माहिती नाही, परंतु मी या प्रकरणामध्ये पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार आहे। परंतु रुपाली चाकणकर यांची नार्को टेस्ट करावी आणि त्याचबरोबर त्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।